तब्बल 9 वर्षांनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या निवडणुका होणार आहेत. तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? मला खरंच खूप आनंद होत आहे. म्हणजे 9 वर्ष निवडणुकीला लागली तरी आम्ही कंटिन्यू 9 वर्ष झालं काम करत आहे. मी पहिले BJPने माझ्यावर विश्वास ठेवला. मग 5 वर्ष खूप छान काम केलं. नंतर प्रशासन आलं, पण त्या काळात बी आमची कामं होत होती. आणि आत्ता परत एकदा पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी खरोखर म्हणजे उतरणार आहे. त्यामुळे मला खूपच आनंद आहे आणि सगळी जनता माझ्या बाजूने आहे. आणि मोदीजींचं काम एवढं मोठं आहे, देवेंद्र भाऊंचं काम मोठं आहे आणि बाकीची आमची कार्यकर्त्यांची टीम आहे, त्यांचं मी मनापासून खरंच आभार मानते. सगळ्यांनी खूप साथ दिलेली आहे. मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला जिंकवून आणलं, तर अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्ही सोडवाल? मेन म्हणजे आत्ता आमच्या इथं मतदारांची समस्या आहे हरित सेतू आणि 24/7 पाण्याचा प्रश्न आहे आणि भटकी कुत्री. पण ते आम्ही त्याचं भटक्या कुत्र्यांचं डॉग शेल्टर एक करणार आहे आणि 24/7 पाण्याचं 24/7 पाणी म्हणजे 24 तास नाही, पण व्यवस्थित प्रेशरने पाणी आम्ही जनतेला देऊ शकतो. आणि हरित सेतूचा बी जो भाग मोठा आहे तो त्याची म्हणजे तो आपण कॅन्सल करू शकत नाही आहे, पण त्याची रुंदी हे कमी करू शकतो. तुमचा मग शेवटचा निरोप काय आहे जनतेसाठी? जनतेसाठी की खरंच थँक्स सगळ्यांना की त्यांनी परत जनतेने माझ्यावर एकदा विश्वास टाकलेला आहे आणि माझा विजय नक्कीच आहे. मला